या आठवड्यात कन्या राशीचे जातक सूक्ष्म विचार, काळजीपूर्वक नियोजन आणि मेहनतीसह आपले ध्येय साध्य करण्याकडे लक्ष देत असतील. नवीन कल्पना, सुधारणा आणि विकासाच्या संधी आपल्यासमोर येतील. काही वेळा मानसिक ताण जाणवू शकतो, परंतु शांतपणे विचार करून आणि समस्यांवर लक्ष केंद्रित केल्यास सर्व अडचणी सहज सोडवता येतील. आरोग्याच्या दृष्टीने काही दिवसांमध्ये थकवा, पचनासंबंधी त्रास आणि तणावाची लक्षणे दिसू शकतात. नियमित योग, ध्यान आणि संतुलित आहारपत्रकामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. पुरेशी विश्रांती आणि वेळोवेळी चिकित्सकांचा सल्ला घेणे ही उत्तम सावधगिरी ठरेल. कार्यान्वयीन कामकाजात तुमच्या अंतर्दृष्टीने आणि तपशीलवार नियोजनामुळे प्रगतीची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट्स, योजना आणि सहकार्यांशी चांगला संवाद साधल्यास तुमची कामगिरी उजळून निघेल. काही अडथळे किंवा अचानक बदल उद्भवल्यास लवकरच योग्य उपाययोजना करून परिस्थिती सुधारता येईल. आर्थिक बाबींत काही थोडे चढ-उतार दिसू शकतात, परंतु बजेटनुसार खर्च वाचवून नियोजित गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थिरता राखता येईल. अनावश्यक खर्च टाळून बचत व गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केल्यास उत्पन्नामध्ये सुधारणा व्हायला मदत होईल. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल, परंतु कधीकधी लहान गैरसमज उद्भवू शकतात. स्पष्ट व प्रेमळ संवाद केल्यास नाते स्थिर राहील. मित्रपरिवारासोबत समय घालविल्याने आनंद आणि उमेदीत भर पडेल. विवाह व कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी एकमेकांचे ऐकणे आवश्यक आहे. योग, ध्यान आणि प्राणायामाचे नियमित सराव करा, ज्यामुळे मानसिक समतोल आणि ऊर्जा वाढेल. घरात आणि कार्यस्थळी स्वच्छता आणि शिस्त राखण्यात लक्ष घाला. कोणत्याही गैरसमजाबद्दल त्वरित संवाद साधून निराकरण करा. या उपायांचा अवलंब केल्यास कन्या राशीचे जातक या आठवड्यात आरोग्य, करिअर, आर्थिक व वैवाहिक क्षेत्रात सकारात्मक प्रगती साधू शकतील. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.